नमस्कार भावांनो बहिणींनो, मी उलसिका आपल्याला घोळा नका रायकाल बाजारला जाणं झालं नाही आणि उलशी हरभऱ्याची भाजी फोडणार हिरवी हिरवी खायला. ह्याला म्हणते येत घोळा ना अशी खुडायची. आंबा आली का ह्याला? लय आंबट आहे. फवारा नाही काही नाही. कुणी कुणी लोक काय करते तर धुतेत त्याच्यावर फवारा ते मारलेला असतो म्हणून. त्याच्यावर फवारा नाही काही नाही, धुवायची नाही, नाही तर धुतली ना की त्याची सगळी चव जाते. आणि ही भाजी अशी खुडायची. कुणी डाळ टाकतं कुणी नाही टाकीत. आणि अशी उलटी पालटी करायची. शेंगदाण्याचा कुट्टा लसूण ते असली भारी लागती. आणि वाळून बी ठेवते तर लोक. पण आता जर बनलं तर उलशी खुडणार आहे, नाहीतर मग आता उलशी घोळाण्यापुरती घेणार आहे भाजीपुरती. शेंडाच नाही पण मला ती बी खुडायच्या हाताच्या बाहेर गेली. सगळं करायचंय पण करावं कवा बनाना करायला. बाई अलीकडे ये ग, तुझा अंग खाजून आंब्या खाली नको बस. चल माय इकडे ये, पुढं माझ्याकडे ये. चल ह्या इथं पाटामध्ये बस. इकडे बी नको येऊ अंगाने आंब्याने अंग खाजवून. त्या पाटामध्ये पटांगणात उभा राहा थोडी. ह्या पाटात इथं उभा राहा. हा तिथं उभा राहा. ते काय होतंय, आंबे फुटलेले असले ना तर लय आंब्याने अंग खाजवतंय. आमच्या दारातला आंबा फुटला त्याने लय अंग खाजवतंय. शिळी इथं वरडलेला आवाज येतोय. चालायचंय का घरी? लेकरं काम सुधरून देत नाही तर ते शिवत असला आणि ही नुनू असली. आणि नुनूला तर लय राग येतो चटकीने. मुठभरच खुडली की मम्मा घरी जायचंय. दम ना बाई उलशी, आपल्याला खायापुरती तरी भाजी घेऊ ना. थांबती का जायचं लगेच? महागच निघत येतं तो गावातला तसला. आणि ही पटुडी असली काम सुधरून दे. तू अंगाला हात लावून खुडू नको, तुला नाही येत. अंगाची आग होईल. नको बाय नको, माझी बाई लय हुशार आहे. नको मी कुडीते. तिला वाटलं हिला पटापटा व्हाय नाही म्हणून लेकरू माझी बाई गे माझी पटुडी खुडायला लागली. नको बाय तुझा हात उलून कटकी कशाला ती मध्ये. अजून थोडीशी खुडायची आपल्याला लागत. थोडीशी लागती इथं चांगला डांबा इथं लिहूनशी खुडीते. मस्त हरभरा आलाय, लयच भारी आलाय. ही भाजी बीडला 60 रुपये पावशेर, 200 रुपये, 250 रुपये किलो विकली लोकांनी बीडच्या भाजी मंडीला. आणि आपल्या इथं हाये तर त्याला खुडून खायला टाईम नाही भावानं बहिणीनं. आणि बीडला माझं बिडापाशी ते धानोर गाव आहे. बिडाला चिटकून माझं माहेर आहे तिथं. आणि ती त्याच्यामुळं मला माहिती. 250 रुपये किलो म्हणजे हरभरा इकत 50 रुपये किलो. डाळ कशी किलो माहीत नाही. आणि भाजी इकती बघा सगळ्यात जास्त महाग. पण ही खुडायची मेहनत आहे म्हणायचं. पुन्हा आंब लागते हाताला, हात उलत येतं, हात फुटते सगळे ह्या आंबीनी. पण बघा ना 250 रुपये किलो म्हणल्यावर 4-5 किलो खुडली इळाची तर काही. पण आपल्याला जवळ नाही ना इकायला, बिडाला जायला महागारी यायला. पुन्हा 12 भानगडी इथं तेवढं बी केलं असतं. एकच काम नाही. जनावर, शेळ्या, कोंबड्या, दारे लय मोठं लपडे. ती शेळी मध्ये टाकली आणि इकडं आले तर नुसती आरडती. नाही का लांब आले कुत्रे जवळ यायची. ते असल्या पंचायतीता माझ्या मागे. झाली अजून मुठभर खुडी ते जाऊन